आईला पोरगा सुनबी कधी की दगड टाकायचे, म्हशीला पाणी पाजायचे, काम लई तिथे घरी जाऊन बसते खुशात. काम तर वाटत नाही तर काहीच नाही. काय लाईटीला बी काय इशू लागलाय किंवा लाईट बी आहे ना, लाईट येईन तर आपले दगड तरी टाकीत बसावा. ओ बाबा उरपाटे बाबा इथंच राहतात का? हो ह्या इकडे राहते इकडे. मला काय विचारत इथे कामाला इष्ट लागला इथं मग फेस पाडला मग काम करू. मी निवडून आल्यावर तुमच्या हातातलं हे सगळं काही काम व्यवस्थित मी करीन आणि तुम्हाला पगार पण चालू करीन म्हातारपणी. चला माझ्या संग. चला ते टोप टाकून येतो की एवढं. जाऊ दे ते टोपलेन फिपलेन सदा चालूच असतील. चला चला माझ्या संग. चला जास्त दिवस काबार कष्ट करायचं नसतं. बरे मी तुम्ही निवडून आल्यावर मग पगार चालू करता का? अरे लगेच चालू करणार. फक्त मतदान मला कर. करतो. हेच बाळायत का काय? हा तेच आहेत की. बरं चला. बाबा बाबा बघता आली. उरपाटे बाबा की जय हो. उरपाटे बाबा की जय हो. उरपाटे बाबा की जय हो. टोपूनच आपलं जे जे कर. तसं काही म्हण नका बाबाला. ए असं काही म्हणशील तर जळून भस्म होचीन. नका बाबा जळून भस्म करू. मी इलेक्शनला आताशी उभा राहिलोय म्हणजे राहणार आहे. मला तिकीट मिळण्याचा अंदाज आहे. जळून भस्म मला करू नका. अरे तसं म्हणल्यावर होणार भस्म. नका बाबा नका. एवढं गिडगिडू नको. समजते तुझ्या मनातली समस्या मला. नका बाबा. इलेक्शन जवळ आलंय. मला काय जाळून मारू नका. बरं या बाबाला कळतंय का बरं? कळतंय की माझ्या लेखाची सुनाची दररोजच भांडण होती. त्या बाबा काही येऊन बघितलं का त्यापासून सुरळीत समजा चाललंय. मग मी इलेक्शनला उभा राहीन म्हणतोय. येईल का निवडून? येईन की त्या बाबा बघावं लागतं. असं? तू इलेक्शन लढविणार आहेस का? हा हा हा. सरपंच होते का काय करायचे? कसला सरपंच आणि फिरपंच मी होतो काय? मंत्री होणार आहे. मंत्री. तुझ्या मनातली इच्छा लय मोठी आहे रे बालका. मंत्री होणार आहे. मंत्री होचीन. अवश्य मंत्री होचीन. तुमची पगार बी चालू करणार. बाबा हा अहो तुमची उरपाटी भाषा सुरू करा की मग तुमचं वजन बी वाढून मग लय मोठं. अरे माझं 93 किलो वजन आहे. तसलं वजन नाही. हा मार्केट मार्केट. असं होय. हा लातू त्रिम याच असलं हो. बाबा असली काय भाषा मला कळत नाही बघा. अहो बाबा म्हणते तुम्हाला मंत्री असलं व्हायचं तर. व्हायचंय ना. मंत्री होण्यासाठी तर आलोय मी. मी ह्यांची पगार बी चालू करणार आहे आणि तुम्हाला बी मी करा. मी दर बाजारी एक कोंबडी आणून देत जाईन. अहो आमचे बाबा तसलं खात नाहीत ना काही. खात नाही? बरं 4 दिल्यास तर चालन. चुकलं. 4 म्हणते भरण्या दिल्या तर चालेल पेड्याच्या. असं? हा बर. कावन ये जरा चहा वती पा डावा लागन पहा. बाबा तुम्ही काय म्हणतात मला काहीच कळणार बघा यातलं. अरे म्हणजे बाबा म्हणते 51,000ची पावती फाडावं लागन. इतके पैसे घेतोय बाबा? हो गुन्हे येईन ना पण? गुण येतो की 101%. द्या इकडे तुमचं बुक. ही पावती. 51 रुपये खिशात नाही तर ही पावती काय म्हणत? बरोबर 51,000 पाहिजे बघ.
हा. हे अशी चप्पल का घालायला तुम्ही? मला चप्पल पायात नसलं की करमत नाही. 21,000, 11,000, 22,000. ऐ, कुठं लावला होती सांग? कुठं लावला होता सांग? मी काय झालं सांगू का? इथं माझ्या रानात मी दगड टाकीत होतो. हा तिकडून आला हा आणि काय म्हणला मला, उरपाटे बाबा कुठे शिकला मला रात्री द्या इकडे वडाच्या एक झाडाखाली. ते काय म्हणते पुन्हा मला घेऊन जा. हा आणि ते मध्ये तुमची मी पगार बी चालू करतो. पगारी भरलास? हं. हो म्हातारपणाला पगार म्हणजे काय तुम्हाला चेष्टा वाटते का? घर कुठे तुझं? घर आहे तिकडे. बघ तुझ्या घरात चोरी केली का? कुणी? जाऊन तर बघ. बर बर ठीक आहे जातो बाबा. हेस केल्या उठ. झाले असे आता पुढे दगड टाकायची. उठून गेलो त्याचा मी मार खाल्ला भालता. माय म्हातारपणाला म्हणला पगार चालू करतो. खाल्ला मार. सरळ बी होता ये ना माय. कशी ना तर दगड टाकायची दिली अशी आता बसतो. बाबा जरा आगाऊच भेटला बाबा हे आता. हो असं कोणाच कस्टमर न केलं नाही आपल्या सगळं. हो बाबा मी तुमच्या खाली इतकं 10-15 वर्ष होतो ना. हा मला एकदा बी कोणच्या असं भेटलं ना आम्हाला. चल. तुमच्या खाली आई, कंबर बी गेलं सारखं उठताना माझं आधीच मनका गेलेला आहे माझा. तुमच्या हाताखाली राहू राहू बाबा मला माझे 15 वर्ष हडत झाली. झाले एका जागा बसून मला लय हिंडायचं. नालायक कुठला? 3 जागा शर्ट फाटलेले मंत्री व्हायला आलाय. हो बाबा मला आधीच वाटलं होतं हे छपरीच आहे असा. तरी मला आवाज झालता उलट्या केसातून. हा काहीतरी अघोर पाप होणार आहे आपल्या संग. हा तुमची ह्या बघा ना दाढी खाली आली त्याच्यामुळे तुम्हाला कळलं ना. नाही नाही तसं नाही. हा. माझी दाढी वरी चालली होती. हा. हे बघ आपलं बुक फाडून टाकलं. हो कोण्या तरी गिरायकानं ह्याच्यावर सही केलीच असती. हो ना बाबा. सत्यानाश केला आपल्या वहीचा. 10 लाखाची वही होती. हो पावती ही तिला सांभाळावं लागेल. हो कुणी लाख रुपये ह्याच्यावर हे टिपले होते ना. हो ना. त्यांनी साईन केलं असतं तर आपण आता माडी बांधून राहिला असत आपल्या गावात जाऊन. हा हो हो आता आपण बुक कुणाला द्यायचं नाही. नाही नाही नगदी पैशावर हो काम चालू करायचं. आराम करू थोडा टाइमपास केला बघा माझा ह्या माणसाने आपला. गेल्या बडबड करू नकोस रे. टुकर दुखा लागले माझं.